चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवत आहे पनीर चीज घोटाळा. घोटाळा म्हणजे यात पनीर, चीज, भाज्या, मसाले या सर्वांचे मिक्सचर घातलेले आहे, म्हणून ह्याला घोटाळा असे नाव दिले आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी इथे घेतले आहे 200 ग्रॅम पनीर, जे मी आता किसून घेणार आहे. पनीर किसून झाल्यावर 3 कांदे, 2 टोमॅटो, 2 शिमला मिरची व थोडीशी कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतली आहे. आता आपण याचे मसाले बघून घेऊया. इथे मी घेतले आहे 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा पेरी पेरी मसाला, अर्धा चमचा मिक्स हर्ब, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा धनेजिरे पावडर, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे, आलं लसूण पेस्ट, बटर, चीज स्लाईस आणि टोमॅटो केचप. मसाले आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पावभाजी मसाल्याने यात खूपच छान चव येते, म्हणून तो जरूर घ्यावा. तर चला आपण बघूया आता याची रेसिपी. प्रथम कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून त्यात बटर घालावे व त्यातच आता जिरे घालून ते चांगले तडतडले की त्यात 2 हिरव्या मिरच्या घालून घ्याव्या व कांदा घालून तो चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यात आपण टोमॅटो घालून तोही चांगला परतून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपला टोमॅटोही चांगला परतून झाला आहे, तर आता आपण त्यात घालणार आहोत 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट व तीही त्या टोमॅटो व कांद्याबरोबर चांगली परतून घेणार आहोत. त्यातच आता आपण घालत आहोत हळद, लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे घालून घ्यावे. आता आपण घेतलेले सर्व मसाले यामध्ये ॲड करूया. मसाले ॲड करून झाल्यावर हे सर्व पुन्हा एकदा चांगले हलवून घेऊया. आता त्यावर चवीप्रमाणे मीठ घालून हे मसाले कोरडे होऊन खाली तळाशी लागू नये म्हणून किंचितसे पाणी घालून घेऊया. सर्व मसाले एकजीव करून घेऊया. मसाले एकजीव झाल्यावर यात बारीक चिरलेली शिमला मिरची घालून तीही चांगली परतून घेऊया. मिरची चांगली परतल्यावर यावर आपण 2 मिनिटे झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घेऊया. 2 मिनिटे झाल्यावर झाकण काढून आपण यात थोडेसे टोमॅटो केचप घालून घेऊया व चांगले हलवून घेऊया. आता आपला सर्व मसाला रेडी झाला आहे. यातच आता आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया व सर्व मिश्रण चांगले हलवून एक चांगली उकळी काढून घेऊया. मिश्रणाला उकळी आल्यावर आपण यात आपले किसलेले पनीर घालून ते चांगले हलवून घेऊया व ते त्यामध्ये चांगले एकजीव झाले की आपण त्यावर थोडासा गरम मसाला घालून घेऊया. सर्व चांगले मिक्स करून यावर आपण आता 2 चीज स्लाईस घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्याकडे असेल ते कोणतेही चीज यावर घालू शकता. चीज स्लाईस घालून आता आपण यावर झाकण ठेवून चीज मेल्ट होऊ देऊया. चीज अगदी 2 मिनिटातच मेल्ट होते. आता आपण झाकण काढून ते मेल्ट झालेले चीज आपल्या सर्व मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊया. हे सर्व एकजीव झाल्यावर यावर वरून थोडेसे बटर घालूया व कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया. अशा प्रकारे आपला चीज पनीर घोटाळा तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे बनवा. तुम्हाला तो नक्की आवडेल व तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.